मला सांगा ना, रिडेव्हलपमेंट मध्ये सर्वात महत्वाचं काय आहे? जसं की आता जीवनामध्ये वेगवेगळे टप्पे असतात. बरोबर. आपण 10वीला टेन्शन असते की आपल्याला किती मार्क्स मिळतील, हो. 12वीला टेन्शन असते किती मार्क्स मिळून हो. कुठं ऍडमिशन भेटेल, नंतर ते झालं की आपल्याला परत असतं की आता जॉब कुठं मिळेल, बरोबर. लग्न झाले की सून कशी मिळेल, जावई कसं मिळेल. तर ह्या रिडेव्हलपमेंट मध्ये पण सगळ्यात महत्वाचं असतं की आपल्याला वाढीव एरिया किती मिळेल, बरोबर. त्याच्यानंतर ते घर वेळेवर मिळेल का, हो. त्याच्यानंतर म्हणजे हा एक पण आहे ना, एक टेन्शनचा आता पार्ट झालाय. बरोबर. परंतु त्याच्यामध्ये आता खूप लोक एक जनरल डिस्कशन काय होतं की आजकाल लोकांची एक भावना तयार झाली की आम्हाला वाढीव एरिया मिळाला पाहिजे, बरोबर. तो तर मिळालाच पाहिजे, पण वाढीव कॉर्पस मिळाला पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. पण हे सगळं वाढीव वाढीव याच्या पलीकडं की आपल्याला आपलं घर वेळेवर मिळालं हो. पाहिजे आणि किंवा वेळेच्या अगोदर मिळालं पाहिजे. नक्कीच. हा एक मला वाटतं की सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. हो. रिडेव्हलपमेंट मध्ये सगळ्यात अंडरलाईन करण्यासारखी बाब म्हणजे काय की आपण दिलेलं घर आपल्याला वेळेवर किंवा वेळेच्या अगोदर मिळालं पाहिजे. नक्कीच, ऍब्सोल्युटली. मला सांगा ना, रिडेव्हलपमेंट का केलं पाहिजे ना? रिडेव्हलपमेंटला जाण्याचं सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सर्न म्हणजे सेफ्टी आहे. बरोबर. ज्यावेळेस आपण 28-30 वर्ष जुनी इमारत बघतो, हो. तर त्याची सेल्फ लाईफ कमी झालेली असते, स्ट्रक्चरल डॅमेज झालेले असतात, लिकेजेस वगैरे वेरियस इश्यूज असतात. तर मला वाटतं रेसिडेंट्सची सेफ्टी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. बरोबर. सेकंडली म्हणजे जुन्या इमारतींमध्ये आउटडेटेड अम्युनिटीज किंवा नो अम्युनिटीज म्हणू शकतो आपण, किंवा नॉन ऑपरेशनल अम्युनिटीज असतात. तर ज्यावेळेस आपण रिडेव्हलपमेंटला जातो तर तुम्हाला ऍडव्हान्स अम्युनिटीज मिळून जातात. बरोबर. अजून कन्सर्न बघितलं तर लिव्हिंग स्पेस, आपल्याला इन्क्रीज लिव्हिंग स्पेस भेटते. नवीन कन्स्ट्रक्शन असल्यामुळे प्रॉपर्टीची व्हॅल्युएशन वाढते, आपोआप वाढते, म्हणजे अप्रिसिएशन होऊन जातं. हो. आणि ओव्हरऑल बघितलं तर पोटेन्शियल फॉर प्रॉफिट, म्हणजे आपण ते पोटेन्शियल प्रॉफिटसाठी पण सोसायटीसाठी यूज करू शकतो. अनेकदा अरे वा. असं होतं. बरोबर. हे सगळे फायदे आहेत त्याचे. अच्छा, आणि नक्की कोणी केलं पाहिजे रिडेव्हलपमेंट? रिडेव्हलपमेंट केलं पाहिजे. आता हा विषय महत्वाचा असतो की 51% सोसायटीतल्या लोकांना वाटलं की आपण रिडेव्हलपमेंट करायचं. बरोबर. हाच याच्यातला सगळ्यात मोठा किक स्टार्ट आहे ओके. ओके. की 51% 4 जुलै 2019च्या महाराष्ट्र शासनाच्या सर्क्युलरनुसार बरोबर. 51% लोकांचं समर्थन प्राप्त झालंय हो. की तुम्ही रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया पुढे सुरू करू शकता. बर. ओके, अमेझिंग, क्या बात है.